इंधन क्षेत्रामध्ये क्रांती घडणार आहे। एलपीजी ऐवजी देशी डीएमसीचा पर्याय आता उपलब्ध झालेला आहे। पुण्यातील एनसीएलने डायमिथाइल इथर शोधलेला आहे। स्वच्छ ज्वलनशील इंधन असल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधलाय। बघूया। पुण्यातील एनसीएल अर्थातच नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये डीएमई म्हणजेच डायमिथाइल इथरचा शोध जो आहे तो या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे आणि एलपीजीला रिप्लेस करण्यासाठीचा प्लांट देखील आपल्याला हा पाहायला मिळतो। इथून पुढच्या काळामध्ये एलपीजीचा वापर कमी होऊन डायमिथाइल इथर जो आहे तो लोकांच्या घराघरामध्ये पोहोचेल। हे सगळं आपण जे आहे ते या सगळ्या प्लॅनचे संचालक लेले सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, नेमका हा डायमिथाइल इथर काय आहे, कसा तयार झाला आहे आणि तुम्ही रिप्लेस कसा करणार आहात याला? डायमिथाइल इथर हा पहिले म्हणजे लिक्विफाईड म्हणजे द्रव प्रमाणामध्ये हे इंधन आहे। LPG जसं द्रव प्रमाणात असतं, LPG म्हणजे प्रोपेन गॅस, आणि तो दबावाखाली प्रेशरमध्ये आपण जेव्हा सिलेंडरमध्ये भरतो आपल्या घरातल्या, तेव्हा तो लिक्विफाय होतो, म्हणजे ते द्रव प्रमाणात त्याचं रूपांतर होतं। म्हणून तो महत्त्वाचा आहे, कारण तो भारताच्या कानाकोपऱ्यात पोचू शकतो। लिक्विडमध्ये असल्यामुळे सिलेंडरमध्ये घालून आपण तो सगळीकडे पोचवू शकतो। हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे नॅचरल गॅस, पाईप्ड गॅस फक्त शहरांमध्ये पोचलेला आहे, तो गावात पोचणार नाही, तिथे सिलेंडरच पोचेल। म्हणून LPG महत्त्वाचं आहे, हे पहिलं। त्यामुळे आपल्याला जर LPG रिप्लेस करायचं असेल तर त्याच पद्धतीचं इंधन तयार करायला लागेल। तिथे डायमिथाइल इथरचं महत्त्व आहे, कारण तो LPG सारखाच आहे, तो पण गॅस आहे, पण दबावाखाली प्रेशरखाली तो लिक्विफाय होतो आणि त्यामुळे तो LPG सिलेंडरमध्ये भरता येतो। LPGचं जे प्रेशर लागतं तेच प्रेशर DMEला पण लागतं। ते तुम्हाला फरक कळणार नाही की हे LPG आहे का DME आहे, ते तसंच त्याची टेम्परेचर, फ्लेमचं स्वरूप असंच आपल्याला LPG सुद्धा दिसतो, तसंच DME दिसतो। पण हा 100% DME आहे आता। त्यामुळे मी असं तुम्हाला दाखवून देतोय की आपल्याला LPG 100% DMEने रिप्लेस करता येणं शक्य आहे। 2 दशकांपासून अशासाठी की त्याचं संशोधनाला वेळ लागतो। संशोधन ही एक क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी आहे। असं पटकन जादूची काडी फिरवली आणि संशोधन झालं असं होत नाही। संशोधनाला वेळ लागतो, पण एकदा ते झालं, आता आमचं झालेलं आहे। या संशोधनाचा मेन म्हणजे त्याच्यात एक उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट लागतो, जो मेथनॉलपासून DME बनवू शकतो। तो कॅटलिस्ट बनवायला वेळ लागला, पण आता तो पूर्णपणे झालेला आहे। तो इतका सुंदर आहे की 100% परिवर्तन होतं मेथनॉलपासून DME, आणि जो DME असतो तो 100% प्युअर आहे, त्याच्यात दुसरं काहीच नाही। याला सगळं कौशल्य, सगळं यश जे असणार आहे ते ह्या एनसीएलच्या शास्त्रज्ञांचं। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।